संत मन मोकळे करून बोलले तर लिंगच दिसते असं म्हटल्याप्रमाणे सिद्ध साक्षात लिंगच झालेला दिसला. गुरूंकडे राहून 12 वर्षाचं तप पूर्ण झालं. गुरुसेवा सार्थक झाली. गुरुवचन ऐकल्याबरोबर मुक्ती मिळते हे निजगुणाचं वाक्य इथे सार्थक झालं. प्रत्येक दिवसाची साधना त्या दिवशी सिद्ध झाली. अज्ञान जाऊन ज्ञान पूर्ण होऊन नित्य आनंदभरित होऊन राहिला सिद्ध. गुरुला स्पर्श करून गुरु झाला. गजदंड शिवयोगी विचारसागरातून बाहेर येऊन, सिद्धा, आज तू पूर्ण धन्यता प्राप्त केलीस. तुझ्यासारख्या शिष्याला प्राप्त करून मी धन्य झालो. तुझी मनोवृत्ती सदा निर्गुणात निराकारात आरूढ होऊन राहू दे, म्हणून तुला सिद्धारूढ भारती नामकरण करण्याचा निश्चय केला आहे. असं भावपूर्ण बोलल्यावर सिद्धाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. उठून गुरुचरणावर नमस्कार केला. शिवयोगींनी हात पकडून उठवून डोळ्यातील अश्रू पुसून पाठीवर हात फिरवला. सभेत हर्षोल्लास होऊन गजानन स्वामी महाराज की जय असा जयघोष झाला. उद्या विधिवत नामकरण असं सांगून सगळे त्या दुसऱ्या दिवशीच्या स्वागतासाठी निघून गेले. गुरुकृपेचा महिमा आठवत सिद्ध स्नेहितांसोबत जेथे नित्य राहत होता तेथे आला. त्या महागुरूची गुरुदक्षिणा द्यायला काय आहे, अर्पण करायला काय आहे, तेच गुरुचरणांना विश्वच अर्पण. नैवेद्य विश्वच नैवेद्य. नैवेद्यामध्ये एक कण मी आहे असा त्याचा भाव होता. त्या दिवशी मठात सणासारखा संभ्रम होता. आनंदाने उत्सवाने सुप्रभाताचं पाऊल पडलं. ज्ञानाग्नी स्पर्शाने जड सर्व चमकणारे कण दिसले. तर सिद्ध चालणारा बोलणारा लिंगासारखा प्रकाशाच्या डोंगरासारखा. ही 12 वर्षे त्याचा सहवास प्रसंग एक एक प्रकाशाचं पाऊल होऊन सगळ्यांना दिसत होते. तो ब्रह्ममुहूर्त महत्त्वपूर्ण असणारा. सृष्टीनेही ते जाणलं. मल्लिकार्जुनाच्या देवळात चांदीच्या पानाचं तोरण बांधलं होतं. उषा सोन्याची आरती घेऊन आकाशात सगळीकडे रंग उधळत हळूहळू पावलं टाकत होती. तिच्या पायांच्या रवाने पक्षी जागे होऊन मंत्रघोष करत करत आले. आपल्याकडून उशीर होऊ नये, वेळेवर येणाऱ्या उत्तमासारखं अपूर्व असणाऱ्या या पदवीदान समारंभाला अधिष्ठान मूर्ती होऊन सूर्य उगवला. वाऱ्याने ओंकाराची वीणा वाजवली. त्याचा मधुर तरंग वायुमंडलात व्यापून दिव्य चेतनमय होऊन परिणाम झाला. श्रीमठात कधी न होणारा संभ्रम. 1000 पावले गडबड करीत इकडे तिकडे पळत होते, तर काही हात सरसर काम करत होते. सिद्धा नेहमीसारखा अंगणातला केर काढायला निघाला. सिद्ध झाडू हातात घेऊन वाकणार, तोच शिवज्जाने त्याच्या हातून झाडू घेतला. सिद्धा, आता तू झाडूला हात लावू नको. आज तर मंगलकार्य, हातच लावायचा नाही बघ. अज्जा, तुला माहीत आहे ना. पण माहीत असून तू माहीत नसल्यासारखं करतोस. मला गुरुकृपा व्हायला हा झाडूच कारण आहे. अज्जा, गुरुकृपा संपत्तीमध्ये झोपलेल्यांना, पोटभर मिष्ठान्न खाऊन अपचनाने कणाणणाऱ्या आळशांना होत नाही. झाडू, खरकटे भांडे, गोसेवा, भिक्षा, उपवास हा कष्टांचा हार आहे. ह्या एकेकाने मला गुरुकृपेच्या जवळ घेऊन जायला सहाय्य केलं आहे. माझं काम मला करू दे, मला सोड. सिद्धा, तू आरूढ होणार हे नको. वृद्धाच्या बोलण्याला सिद्ध जोरात हसला. अज्जा, आरूढ होणं म्हणजे डोक्यावर शिंग येतात का? तुला माहीत नाही? आरूढ म्हणजे आजपासून लोकांचा कचरा काढायला गुरुदेव मोठा झाडू देणार आहेत, एवढंच.
तेवढ्यात तिथे येऊन उभा असलेला निजगुण अल्लम्माला त्यांच्या गोष्टी ऐकून आश्चर्य वाटलं. वा सिद्धा, कशी कशी वेळ येऊन सुद्धा तुझी स्थिती तू जपून ठेवलीस. आरूढ पदवी मिळणार या खुशीने अहंकार आला नाही. आम्हाला विचारलं तर आरूढपद तुला लहानच वाटते. ये, गुरुदेवांनी तुला बोलवलं, अल्लमा म्हणाला. त्याला डाव्या उजव्या बाजूनी हात पकडून आत घेऊन गेले. गजदंड शिवयोगींनी स्वतः मंगल स्नान घातलं. पूजा मंदिरात क्रमवत विधिविधानाने पूजा पूर्ण केली. सिद्धारूढ भारती असं नवीन नामकरण करून आता सिद्ध गुरुकर संजात होऊन पूर्वजन्म प्राप्त करता झाला. पहिल्यापेक्षा सहस्त्रपटीने त्याचे मुख तेजस्वी झाल्यासारखं अनेकांना दिसत होतं. गुरुस्पर्शाने गुरु झाला सिद्धारूढ झाला. आरूढ पदवीपेक्षा कोटीपट मोठा झाला. गुरुकृपेने सिद्धारूढाचं हृदय भरून आलं. गुरुच्या डोळ्यातून करुणारसधारा जसशा वाहत होत्या तसतसे सिद्धारूढांच्या डोळ्यातून अश्रू धाराकार पडत होते. गजदंड शिवयोगींनी मातृहृदयाने 2 गोष्टी सांगितल्या. आत्मस्थितीबद्दल 1 गोष्ट सांगितली तर मायेच्या अनुपम स्थितीबद्दल 100 गोष्टी सांगितल्या. सिद्धारूढ लक्ष देऊन ऐकत होते. गुरुची एक एक गोष्ट चुकवू नये. एक एक गोष्ट, एक एक उपनिषद, एक एक कृती म्हणजे श्रुती आणि स्मृती झाल्या होत्या त्याला. तो गुरुपदेशच त्याच्या पुढच्या जीवनाला शिजोरी ठरला. पावलोपावली प्रकाश देणारा असा संपूर्ण विश्वास ठेवला. त्याच्या गुरुभक्तीला सीमाच नाही. सिद्धारूढ भारती ही आरूढ पदवी योग्य अधिकारी नाही म्हणून गप्प बसली होती, पण आज ती सार्थक झाली. तुझा त्याग, तपस्या, ब्रह्मचर्य, भक्ती, निष्ठा एक एक अनुपम शक्तियुक्त आहे. श्रोत्रात ब्रह्मचारी हो, चरमात ब्रह्मचारी हो, नासिकात ब्रह्मचारी हो, नेत्रात ब्रह्मचारी हो, जिभेमध्ये ब्रह्मचारी हो. पंचेंद्रियात तू ब्रह्मचारी आत्ताच आहेस हे अजून दृढ हो. आज्ञा गुरुदेवा, नम्रतेने पालन करीन. या पंचेंद्रियात ब्रह्मचर्य दृढ झाल्यासारखं एक शक्ती तू नाही म्हटलं तरी तुला सोडणार नाही. तीच सिद्धी तुझ्या सावलीसारखी ती मागे राहणार. तू माग किंवा मागू नको, ती शक्ती येऊन तुझं कार्य होणारच. त्या सिद्धीच्या प्राप्तीने अभिमान धरू नकोस, अहंकार धरू नकोस. आत्मनिष्ठ होऊन राहणं ही तुला सहज स्थिती. प्रयत्नरहित तपस्या, ही तपस्या वाढल्यावर, पक्व झाल्यावर शक्ती सिद्धी उत्पत्ती होते. आत्मस्वरूपात निरंतर राहणारा तू लोकांमध्ये राहिलास तरी तुझ्या तपस्येला भंग नाही. दुःख, ग्लानी, हानी आहे तिथे रक्षण करण्याच्या दृष्टीने चमत्कार करून उद्धार करतात. या सिद्धींनी तू भिवू नकोस. दोन्हीकडून जीवांचा उद्धार तू करणार. स्तुतिनिंदेला अहंकार किंवा खुश न होता समस्थिती राहू दे. कुठलीही जातपात मत न पाहता अध्यात्मच पहा. सिद्धारूढा, तुझं मानव मत होऊ दे, अध्यात्म पथ होऊ दे. तू विश्वमानव हो. सिद्धारूढ भारती हे नाम तुझ्यापासून सार्थक होऊ दे. गुरुच्या कृपापूर्वक आशीर्वादाने संदेह नसलेल्या सिद्धारूढाने हृदय भरून गुरुचरणांना साष्टांग नमस्कार केला. थोडा वेळ तिथे स्तब्धता होती. गुरुवचन श्रवण समाधीतून अल्लम्मा जागृत झाला. गुरुदेवा, आरूढ स्थिती कशी असते असं विचारलं. कशी असते याला प्रत्यक्ष उदाहरण डोळ्यासमोरच आहे. सिद्धारूढाला दाखवून हसून सांगितलं. त्याची स्थिती तुमच्या ज्ञानाला समजू शकते गुरुदेवा. सामान्य असणारे आम्हाला कसं समजणार? ज्ञानाची स्थिती ज्ञानीलाच माहीत होते, पण आम्हालाही माहीत व्हावं असं वाटतं. त्याचे उघड बोल ऐकून शिवयोगीला खूप बरं वाटलं. ठीक, तुझा प्रश्न उचित आहे.
ज्ञानी लोक कोणत्याही प्रसंगात स्वतःच्या स्वरूपातून बाहेर येत नाही. काही प्रयत्न नसताना स्वस्वरूपात अचल होऊन राहतो. सदाकाळ आत्मभावात आरूढ होणारा ज्ञानीच आरूढ. आत बाहेर सगळे परशिव, लिंगच पाहणारा आरूढ. शास्त्रात आरूढ स्थिती सांगितली आहे. निजगुणांचा तो प्रश्न आहे. त्याला गुरुदेव खूप सांगितलं. श्रीमन निजगुण शिवयोगीच्या परमानुभवबोधे